नमस्कार, मी पूनम चौगुले। जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा आढावा आपल्यापर्यंत झटपट पोहोचवणाऱ्या 7/12च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। दररोज सायंकाळी 7 वाजता प्रक्षेपण आणि दुपारी 12 वाजता पुन्हा प्रक्षेपित होणाऱ्या या बातमीपत्रात आज पाहूया जिल्ह्याच्या ठळक घडामोडी। शाहूवाडी तालुक्यातील विरळे इथले शंकर पांडुरंग कांबळे हे 64 वर्षीय शेतकरी शेतात रोप लावणीसाठी चालले होते। ओढ्यातून जात असताना पाण्याचा अंदाज आला नसल्याने पाण्याच्या भीतीमुळे त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला। त्यामुळे प्रवाहाबरोबर वाहत जाऊन पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला। ही घटना शनिवारी सायंकाळी घडली। या घटनेची नोंद शाहूवाडी पोलिसात झाली आहे। शाहूवाडी तालुक्यातील विरळे इथले शंकर कांबळे हे रोप लावणीसाठी आपल्या शेताकडे चालले होते। पावसाची संततधार सुरू होती। पाण्याने ओढा भरून वाहत होता। ओढ्याच्या पलीकडे शेतात जाण्यासाठी शंकर कांबळे ओढ्याच्या पाण्यात उतरले। ओढ्यातील पाणी अचानक वाढल्याने त्यांना भीतीमुळे हृदयविकाराचा झटका आला आणि ते ओढ्याच्या पाण्याबरोबर वाहत गेले। दरम्यान शंकर कांबळे घरी आले नसल्याने रात्री उशिरा नागरिकांनी त्यांचा शोध घेतला असता त्यांचा मृतदेह ओढ्यामध्ये आढळला। मलकापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। शंकर कांबळे पोस्टमन म्हणून सेवानिवृत्त झाले होते। त्यांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे। राधानगरी तालुक्यात लंपी आजाराची साथ पुन्हा पसरली आहे। तालुक्यातील 100हून अधिक जनावरांना लंपीची लागण झाली आहे। तर तुरंबे इथल्या सुभाष भोईटे, सुरेश देवडेकर, पिराजी शेटके, बाळासो शेटके यांच्या खिलारी गायी दगावल्या आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। लंपीची साथ पुन्हा सुरू झाल्याने यावर्षी अनेक गावात बेंदूर सणाची मिरवणूक सुद्धा निघाली नाही, अशी गंभीर समस्या असताना जिल्हा परिषदेच्या पशुधन विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्याचा तोटा दूध उत्पादक शेतकऱ्यांना सोसावा लागतोय। राधानगरी तालुक्यात शेतीबरोबर दूध व्यवसाय हे प्रमुख उत्पन्नाचं साधन आहे। शेती व्यवसाय परवडत नाही, मात्र दूध व्यवसायातून शेतकरी कुटुंबाची गुजराण करतोय। त्यातच गेल्या काही महिन्यापासून तालुक्यात पुन्हा नव्याने लंपी आजाराची लागण सुरू झाली आहे। त्यामध्ये खिलार गायी, संकरित गायी, बैल आणि दुभती जनावर यांना मोठ्या प्रमाणात लंपीची लागण होतीये। जनावरांना मोठ्या प्रमाणात ताप येऊन ती चारा पाणी बंद करतायत। हा आजार वाढत जाऊन जनावर मृत्युमुखी पडतायत। त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आलाय। ग्रामीण भागात पशुधनच मुख्य व्यवसाय असूनही जिल्हा परिषदेच्या पशुधन विभागाने या साथीच्या रोगाकडे गांभीर्याने पाहिलेलं नाही। सरकारी डॉक्टरांची वाट पाहण्यापेक्षा खासगी डॉक्टरांना घेऊन शेतकरी लंपीग्रस्त जनावरांवर उपचार करतायत। तर काही ठिकाणी लंपीची लस देऊन सुद्धा जनावरांचा मृत्यू होत असल्याने शेतकरी हवालदिल बनले आहेत। तालुक्यामध्ये लंपीच्या आजाराची जवळजवळ 500-700 जनावर बाधित आहेत। तसेच तुरंबे गावामध्ये कमीत कमी नाही म्हणजे 10 ते 12 जनावर जास्त बाधित आहेत। तरीही आमचे जिल्हा परिषदचे डॉक्टर इकडे काही लक्ष द्यायला तयार नाही आहेत। तरी ताबडतोब म्हणजे ह्याचा उपचारासाठी ताबडतोब त्यांनी इथं तुरंबे गावामध्ये तळ ठोकून उपचार चालू करावे। खाजगी दवाखाना आपल्याला जवळ एका जनावरला नाही म्हटलं तर 5-6 हजार रुपये खर्च येतो, ते परवडत नाही शेतकऱ्याला। 5 ते 7 जनावर जवळ दगावलेले आहेत, त्याचे नुकसान कोण देणार? तालुक्यात लंपी आजाराची लागण मोठ्या प्रमाणात असताना फक्त आठवड्यातून 1 किंवा 2 दिवसच जिल्हा परिषदेचे डॉक्टर काही वेळासाठी गावात येतात। मुळात साथीच्या आजाराच्या कालावधीत गावागावात डॉक्टर पूर्णवेळ उपस्थित असणं गरजेचं आहे, मात्र त्याचं पालन होत नाही। त्यामुळे राधानगरी तालुक्यातील पशुधनावर लंपीचा घाला पडू लागलाय। लग्नातील वरातीमध्ये डॉल्बी, लाईट शो, फटाके यावर वारेमाप खर्च होत असल्याचं आपण अनेक वेळा पाहिलंय। मात्र वरातीच्या खर्चाला फाटा देत त्या खर्चातून गावातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करत कौतुकास्पद उपक्रम राबवण्यात आला। पन्हाळा तालुक्यातील घोटवडेपैकी लवटेवाडी इथल्या विकास पोवार यांनी हा दिशादर्शक उपक्रम राबवून समाजासमोर आदर्श निर्माण केलाय। पन्हाळा तालुक्यातील घोटवडेपैकी लवटेवाडी इथल्या विकास पोवार यांचा 8 दिवसापूर्वी नम्रता हिच्याशी विवाह झाला। लग्नानंतर विकास पोवार यांनी एकदम साध्या पद्धतीने वरात काढण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे वरातीमध्ये घोड्यांचा रथ, फटाक्यांची आतषबाजी, लाईट शो यांना फाटा देत साध्या पद्धतीने वरात काढण्यात आली।
या खर्चातून गावातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याचा निर्णय घेऊन पवार यांनी 100हून अधिक विद्यार्थ्यांना वह्या पेन वाटप केलं। या उपक्रमाचं परिसरातून कौतुक होतंय। दरम्यान घोटवडे इथल्या विनायक बुवा यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल शाळेच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला। नवदाम्पत्याला उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या। यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाजीराव पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप गाडगीळ, धोंडीराम कुंभार, विकास पवार, बापू पाटील, मुख्याध्यापक दगडू बुवा यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते। गडिंग्लज शहरातील एका शेतकऱ्यानं सरपंच आमदार नावाची रुबाबदार खिल्लारी बैलजोडी अवघ्या 6.5 लाखाला विकली। शनिवारी हा व्यवहार झाला। आतापर्यंत गडिंग्लज परिसरातील बैलजोडीला मिळालेला हा उच्चांकी भाव आहे। शेतकऱ्याला आयुष्यभर साथ देणारा जोडीदार म्हणजे बैल। या दोघांचं नातं खरं तर शब्दात व्यक्त करणं शक्यच नाही। बैलाचा वापर शेतीसाठी जरी मोठ्या प्रमाणात होत असला तरी शेतकरी आणि बैलाचं नातं शब्दांपलीकडचं असतं। बैलांनाही घरच्या सदस्याप्रमाणे वागणूक देऊन त्यांची देखभाल करणारी अनेक कुटुंब आहेत। अशाच प्रकारे उत्तम प्रतीच्या बैलजोड्या सांभाळण्याची वडिलोपार्जित परंपरा जोपासणारे गडिंग्लजमधील एक शेतकरी कुटुंब म्हणजे बेळगुद्री कुटुंब। उत्तम शेतीसोबतच चांगल्या बैलजोड्या जोपासण्याची वडिलांची परंपरा काशीनाथ बेळगुद्री यांनी टिकवून ठेवली आहे। आता हीच परंपरा त्यांची मुलं सौरभ आणि विकास पुढे नेत आहेत। काशीनाथ बेळगुद्री यांनी मागील अक्षय तृतीयेला आष्टाजवळील बावची इथून 2 लाख रुपयांचा एक बैल आणला होता, तर सुमारे महिनाभरापूर्वी त्याच्या जोडीला साजेसा कर्नाटकातील गोकाक जवळच्या खेड्यातून 2.25 लाख रुपयांचा दुसरा बैल खरेदी केला। ही बैलजोडी परिसरात चर्चेचा विषय बनली होती। दरम्यान पुण्याजवळील धायरी इथले प्रगतशील शेतकरी पांडुरंग चौधरी यांच्या मनात ही बैलजोडी भरली आणि त्यांनी तब्बल 6,51,000 रुपये देऊन ही बैलजोडी खरेदी केली। गडिंग्लजचे माजी उपनगराध्यक्ष महेश कोरी यांच्या मध्यस्थीमधून हा व्यवहार झाला। मुक्या जनावरांना लेकरासारखी माया करणाऱ्या काशीनाथ बेळगुद्री यांच्यासह संपूर्ण बेळगुद्री परिवार बैलजोडीला निरोप देताना भावुक झाला होता। शालेय वयातच जिद्द, चिकाटी आणि ध्येय निश्चित करून अभ्यासात सातत्य ठेवल्यास निश्चितच यश मिळतं, असा विश्वास राधानगरी तालुक्यातील मोघर्डे इथल्या यशोदा पाटील यांनी व्यक्त केला। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार झाला, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या। राधानगरी तालुक्यातील मोघर्डे या डोंगर कपारीत वसलेल्या गावातील यशोदा अविनाश पाटील यांनी दुसऱ्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक पद पटकावलंय। या यशाबद्दल ग्रामस्थांनी जीपमधून भर पावसात त्यांची मिरवणूक काढली। ग्रामस्थांनी यशोदा यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला, तर मिरवणुकीदरम्यान महिलांनी ठिकठिकाणी यशोदा यांचं औक्षण केलं। त्यानंतर झालेल्या सत्काराला उत्तर देताना यशोदा पाटील यांनी आपला प्रवास उलगडला। माझे पती आणि कुटुंबियांनी मला पाठबळ दिल्यानं मी यश संपादन करू शकले। विद्यार्थ्यांनी शालेय वयातच आपलं ध्येय निश्चित करावं आणि अभ्यासात सातत्य ठेवल्यास यशोदा पाटील यांच्या यशात सासर आणि माहेरकडून सहकार्य मिळाले। तसंच अमोल पाटील, वडील बाजीराव पाटील यांचं मार्गदर्शन लाभलं। दरम्यान यशोदा यांना शुभेच्छा देण्यासाठी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसोबत महिलांनी मोठी गर्दी केली होती। शिरोळ तालुक्यातील कनवाड इथं आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा उडालाय। इथल्या कृष्णा नदीपात्रात असणारी नाव नादुरुस्त असून नदीपात्राबाहेर ती पडून आहे। त्या नावेची दुरवस्था झाली असूनही प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केलंय। संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर जयसिंगपूरमध्ये जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आपत्ती व्यवस्थापनाबाबत बैठक घेतली। पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापन कामात हयगय झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करू असा इशारा जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिला होता। मात्र त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचं दिसून येतंय। कनवाड गावात कृष्णा नदी पात्रात असणारी आपत्ती व्यवस्थापन विभागाची नाव 2005, 2006, 2019, 2021 सालच्या महापुरामध्ये हजारो नागरिकांना जीवदान देणारी ठरली आहे। मात्र सध्या या नावेची अवस्था बिकट झाली असून ही नाव कृष्णा नदी पात्राबाहेर सडत पडली आहे। नावेमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून अनेक ठिकाणच्या लाकडी फळ्या निखळल्या आहेत। वल्ल्यांची दुरावस्था झाली आहे, त्यामुळे या नावेची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे। महापूर आल्यानंतर नागरिकांना स्थलांतर करण्यासाठी शासनाच्या इलेक्ट्रिक बोटीची वाट पाहावी लागणार आहे। त्याचा विचार करून जिल्हा प्रशासनानं कनवाडच्या बोटीची तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी होतीये।
याबरोबरच 7:12च्या बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। निरोगी आणि चिंतामुक्त जीवन जगायचंय? अहो मग आजच भेट द्या राजारामपुरी 7व्या गल्लीतील स्वास्थ्यम हेल्थ अँड वेलनेस सेंटरला। इथं आहेत आपलं आयुष्य निरोगी बनवण्यासाठीचे सर्व उपचार, तेही अगदी माफक दरात। आयुर्वेदिक, होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी उपचार, पंचकर्म, योगा थेरपी, हर्बल थेरपी, स्ट्रेस रिलीफ थेरपी, मूळव्याध, भगंदर तसेच क्षारसूत्र चिकित्सा, डायग्नोस्टिक मेडिसिन आणि ऑपरेशनची सुविधा, मसाजेस आणि ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स, पारंपरिक आयुर्वेदिक उपचारांसोबतच केरळीय पंचकर्मही अगदी अल्प दरात। आजच भेट द्या स्वास्थ्यम हेल्थ अँड वेलनेस सेंटरला। पत्ता 1643 अनंत प्रेस्टीज, राजारामपुरी 7वी गल्ली, जीवनधारा ब्लड बँकेसमोर, कोल्हापूर। संपर्क 8669 1676 79। बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या शाहूवाडी तालुक्यातील बरकी धबधब्यावर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे। रविवारच्या सुट्टीमुळे बरकीला जणू यात्रेचं स्वरूप आलं होतं। परिसर पर्यटकांनी फुलून गेला होता। वर्षा पर्यटनासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा तसंच कोकणातून पर्यटक येत असल्यानं बरकी परिसरातील व्यवसायांनाही ऊर्जित अवस्था मिळाली आहे। 2 दिवसापासून सह्याद्रीच्या पश्चिम घाटामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे सह्याद्रीतील सर्वच धबधबे प्रवाहित झालेत। या सर्वांमध्ये बरकी इथला सुमारे 350 फुटावरून कोसळणारा तापेरा धबधबा लक्षणीय आहे। फेसाळणाऱ्या पाण्यातून निर्माण होणारे पांढरे शुभ्र वलय, खळखळ वाहणाऱ्या ओढ्याचा मनाला सुखावणारा आवाज निसर्गप्रेमींना खूप उत्साहित करतो। झोडपून काढणाऱ्या पावसात मनसोक्त भिजल्यानंतर पर्यटकांना मेजवानी म्हणून गावरांची कनाळी नाचणीच्या भाकरीचा आस्वाद घेता येतो। हिरवीगार दाट वनराई, किलबिल करणाऱ्या पक्ष्यांचे आवाज, घनदाट वृक्षवेलीवर कोसळणाऱ्या सरीवर सरी अशा मनाला उत्साहित करणाऱ्या वातावरणात पर्यटक मनसोक्त भिजण्याचा आनंद घेत आहेत। वनविभागानं पर्यटकांसाठी विविध सुविधा निर्माण केल्या असून पर्यटकांसाठी चेंजिंग रूम, रेलिंग, ओढ्यावर लोखंडी पूल, धबधब्याकडे जाण्यासाठी दगडी पायऱ्या, निसर्ग निरीक्षणासाठी मनोरे, वन अमृत उत्पादनाचे स्टॉल्स यांचा लाभ पर्यटकांना मिळतो। यावर्षीपासून बरकीच्या धबधब्यालगतच्या तलावामध्ये खाजगी बोटिंग सुविधा उपलब्ध आहे। एकूणच वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची पावलं बरकी धबधब्याकडे वळू लागली आहेत। एकटं जाऊन सरकारसमोर मुद्दे मांडण्यापेक्षा संघटित होऊन मागणी केली तर नक्कीच विचार होतो। त्यामुळे सर्व छोट्या छोट्या घटकांना एकत्र करून संघटितपणे प्रश्न मांडले तर सर्वांचा फायदा होईल, असं प्रतिपादन महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक फेडरेशनच्या उपाध्यक्षा वैशाली आवाडे यांनी केलं। इचलकरंजीत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या। इचलकरंजीतील वडगाव बाजार समितीच्या प्रांगणात नव्यानं किरकोळ भाजी विक्रेता कल्याणकारी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे। मान्यवरांच्या हस्ते या संस्थेचं उद्घाटन झालंय। भाजीपाला विक्रेता हा सर्वात छोटा घटक असून त्याला संघटित करून सावकारीच्या पाशातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करत आहोत। भविष्यात शासकीय योजनांचा लाभ त्यांना मिळवून देणं गरजेचं असल्याचं सागर मुसळे यांनी सांगितलं। तर ज्या समस्या अडचणी आहेत त्या शासन पातळीवर सोडवता येतील त्यासाठी संघटितपणे प्रयत्न करूया, असं आवाहन वैशाली आवाडे यांनी केलं। समाजात आर्थिक समानता ठेवायची असेल तर अनेकांनी एकत्र येऊन व्यवसाय केल्यास गुंतवणूक वाढल्यानं तो व्यवसाय मोठा होतो आणि त्यातून मिळणारं उत्पन्न अधिक असतं, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भगतराम छाबडा यांनी सांगितलं। कार्यक्रमाला शामराव कुलकर्णी, शफिक मकानदार, शिरीष कांबळे, डॉक्टर दशरथ काळे, विलास खानविलकर, संजय केंगार, मारुती पाथरवट, संजय वठारे, जितेंद्र शिंदे यांच्यासह संस्थेचे इर्शाद बागवान, मुन्नाभाई मोमीन, संदीप वाकरे, विजय कांबळे, उस्मान डांगे, करीम नायकवडे तसंच भाजीपाला विक्रेता संस्थेचे सदस्य, छोटे विक्रेते उपस्थित होते। इचलकरंजीतील शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं महिलांसाठी उद्योग प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं। या शिबिराचा 150 महिलांनी लाभ घेतला। प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना आता घर बसल्या रोजगार मिळणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणाचं धोरण आखलंय। त्या अनुषंगानं खासदार धैर्यशील माने, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या संकल्पनेतून शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं 5 दिवसीय प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला।
शिबिरातून 40 गुणवंत महिला निवडून त्यातील प्रथम क्रमांक विजेत्या महिलेला 1 ग्रॅम ठुशी तर द्वितीय आणि तृतीय क्रमांकाला 1 जोड कानातल्या कुड्या आणि प्रशस्तीपत्र देऊन रुपाली माने यांच्या हस्ते गौरवण्यात आलं। तसंच सहभागी महिलांना 1 ग्रॅम गोल्ड प्लेटेड नथ देण्यात आली। प्रशिक्षणाचा लाभ घेऊन स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करण्याचा मानस सहभागी महिलांनी व्यक्त केला। तर प्रशिक्षित महिलांना जॉब वर्क प्रमाणे घरी दागिने बनवण्यासाठी साहित्य दिलं जाणार आहे। त्यातून त्यांचं आर्थिक स्थैर्य उंचावणार असल्याचं महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा वैशाली डोंगरे यांनी सांगितलं। यावेळी शहराध्यक्षा रुपाली चव्हाण, उमा जाधव, दीपा देसाई, दीप्ती लोकरे, शकुंतला पाटील, मुबिना पाथरवट, वंदना शिंदे, मीना भिसे यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रशिक्षण शिबिर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले। गजेंद्र लोहार यांनी कागलचे पोलीस निरीक्षक म्हणून नुकताच कार्यभार स्वीकारलाय। यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला। कागल आणि परिसरात कायदा सुव्यवस्था राखण्याबरोबरच गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्याबाबत प्रयत्नशील राहू असं त्यांनी सांगितलं। राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या कागलचे नवे पोलीस निरीक्षक म्हणून गजेंद्र लोहार यांनी कार्यभार स्वीकारला। यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला। शहर आणि परिसरात घरफोडी चोरीच्या प्रकाराला पोलीस आळा घालण्याचा प्रयत्न करतील असं त्यांनी सांगितलं। शहरातील सीसीटीव्ही दुरुस्त करण्याचं नियोजन केलंय। याबाबत नगरपालिका प्रशासनाबरोबर चर्चा केली आहे। रात्रीची गस्त वाढवण्यात येईल। नागरिकांनी आपल्या घराच्या परिसरात सीसीटीव्ही लावून घ्यावेत। तसंच आपल्या घराच्या आजूबाजूला रात्रीच्या वेळी वीज सुरू ठेवावी। शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलंय। यावेळी पोलीस उपनिरीक्षक रविकांत गच्चे उपस्थित होते। गोकुळ दूध संघाच्या वतीनं प्रत्येक तालुक्यामध्ये जनावर वंध्यत्व निवारण शिबिर होते। या शिबिरामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांचं मार्गदर्शन करून जनावरांच्या वंध्यत्वावर मात करण्याबाबत मार्गदर्शन आणि उपाययोजना केल्या जात आहेत। आज पन्हाळा तालुक्यातील आवळी आणि देवाळे गावामध्ये शिबिर घेण्यात आलं। गोकुळचे संचालक अजित नरके आणि अमरसिंह पाटील यांच्या उपस्थितीत हे शिबिर झालं। अलीकडच्या काळात पाळीव जनावरांमध्ये वंध्यत्वाची समस्या वाढू लागली आहे। काही जनावरं वेळेतच गाभण राहत नाहीत, त्यामुळे दूध उत्पादनात घट होऊन शेतकरी अडचणीत सापडतात। अशा जनावरांवर कसे उपचार करावेत याबाबत गोकुळ संघाच्या वतीनं तज्ज्ञांचं मार्गदर्शन शिबिर घेण्यात येत आहे। पश्चिम पन्हाळा भागामध्ये 129 डेऱ्यांमध्ये 325 दूध उत्पादक शेतकऱ्यांकडील 1241 जनावरं तपासण्यात आली। त्यापैकी 74 जनावरं वंध्यत्वाची शिकार झाल्याचं आढळलं। या जनावरांसाठी उपाययोजना राबवत त्यांचं वंध्यत्व दूर करण्यात गोकुळ दूध संघाला यश आलंय। आनंदराव पाटील सुयेकर साहेब यांच्या नावानं जो जिल्हाभर दूधवाढीचा कार्यक्रम राबवला जातोय, त्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून आज देवाळे आणि आवळी या दोन गावामधल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि आहे त्या जनावरावर दुधाची वाढ कशा पद्धतीने करायची याचं एक योग्य नियोजन मार्गदर्शनपर शिबिर आज इथं आयोजित केलं आहे। आपल्याला माहिती आहे की जिल्ह्यामध्ये बाहेरची जनावरं आपण आणतो दुधाच्या वाढीच्यासाठी, परंतु एक असं लक्षात आलं की आहे त्या जनावरांमध्ये सुद्धा सुधारणा जर घडवल्या तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात दुधामध्ये वाढ आहे त्या रूटवर आणि आहे त्या ठिकाणी वाढ होण्याची शक्यता आहे। आज या शिबिरादरम्यान आवळी आणि देवाळे गावामध्ये 22 वान जनावरं आढळली। डॉक्टर शीतल पवार यांनी या जनावरांवर उपचार केले। यावेळी एनडीडीबीच्या मिताली वडूरकर, गोकुळ दूध संघाचे संचालक अजित नरके आणि अमरसिंह पाटील उपस्थित होते। याबरोबरच आजच्या 7:12च्या बातम्या संपल्या। बातमीपत्र पुन्हा पाहू शकता दुपारी 12 वाजता। नमस्कार।